तुम्ही जर दिव्यांग लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी UDID कार्ड काढणं खूप महत्त्वाचं आहे. UDID कार्ड घर बसल्या 5 मिनिटांमध्ये कसं काढायचं जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्ही या वेबसाईटवरती येणार आहात. इथं अप्लाय फॉर UDID हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर जे काही सर्टिफिकेटशी संबंधित जे काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स येणार आहेत, सगळ्या समजणार आहेत. पुढे तुम्हाला स्क्वेअर बॉक्स आहे, त्यावरती क्लिक करा, सबमिटवरती क्लिक करा. इथं तुम्ही बघू शकता की पहिला ऑप्शन आहे. याचा अर्थ मी या ठिकाणी पहिल्यांदाच UDID कार्ड काढत आहे, हा त्याचा अर्थ झाला. या ठिकाणी दुसरा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनचा अर्थ काय, तर तुम्ही ऑलरेडी UDID कार्ड काढलेलं आहे, पण या वेबसाईटवरती नाही, तुम्ही दुसरीकडे काढलेलं आहे. याच्यानंतर तिसरा एक ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही UDID कार्ड काढलं होतं पण ते रिजेक्ट झालं. चौथा आहे, त्यामध्ये तुम्हाला रिक्वायर आहे की UDID कार्ड काढलेलं आहे. आता पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर इथं एक्सपायर झालेलं आहे, तुमचं कार्ड संपलेलं आहे, त्याची व्हॅलिडिटी संपलेलं आहे. दुसरा ऑप्शन आहे, याचा अर्थ काय, तर तुमचं UDID कार्ड आहे ते काढलेलं होतं पण ते आता सध्या हरवलेलं आहे. याच्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे ते तुमची जी काय डिसेबिलिटी आहे, जी काही टक्केवारी आहे ती सगळी चुकीची आहे. चौथा ऑप्शन आहे ती सगळी माहिती तुमची चुकीची आहे. तर हा तिसरा ऑप्शन झाला. चौथा ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्ही अगोदर काढलं होतं, यावरती अप्लाय केलं होतं पण फॉर्म आणखी तुमचं कार्ड आणखी पेंडिंग आहे, तर हा चौथा ऑप्शन आहे. आपणाला इथं पहिल्यांदाच काढायचं आहे, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, सबमिटवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय विथ आधार नंबर आणि एनरोलमेंट नंबर असेल तर त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता, पण वरचा जो ऑप्शन आहे अप्लाय विथ आधार नंबर तो सिलेक्ट करायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे. काय करायचं आहे, या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा, 6 आणि 8 किती होत आहेत, 14 होत आहेत, टाका. OTP जनरेट करा. OTP गेला की तो OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती बघायचा आहे, म्हणजे आधारला लिंक असलेल्या नंबरवरती जाणार आहे. OTP बघायचं आहे, OTP व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. यानंतर इथं रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, यामध्ये तुम्हाला पहिला तुमचं ॲप्लिकंटचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी येणार आहे. नाही आलं तर तुम्ही स्वतः टाकायचं आहे. इंग्रजीमध्ये पहिला टाकायचं आहे, फुल नेम टाकायचं आहे. इथं दुसरा आहे ते मराठीत टाकायचं आहे. जर मराठी चुकलं तर इथं पेन्सिल आहे, म्हणजे एडिट ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही मराठीमध्ये व्यवस्थितपणे जसं मराठीमध्ये तुमचं नाव आहे आधारवरती आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. फुल नाव जसं इंग्रजीमध्ये टाकलं आहे त्याच पद्धतीने फुल नाव. ॲप्लिकंटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधारला लिंक असेल तर शक्यतो तोच नंबर यूज करा. ॲप्लिकंटचा ईमेल ID कंपल्सरी नाही, पण जर तुमच्याकडे असेल तर 100% तुम्ही हे ईमेल ID तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे, मेल फिमेल वगैरे टाकायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी खालच्या साईडला गार्डियन आहे, यामध्ये तुमचा सांभाळ कोण करत आहे. आता वडील असेल तर वडील, मदर असेल तर मदर, म्हणजे इथं आई आहे, गार्डियन वगैरे वगैरे जे पण आहे. आता या ठिकाणी पहिला फोटो टाकायचा आहे, सिग्नेचर टाकायचं. सिग्नेचर मॅन्डेटरी नाही आहे, सिग्नेचर जर तुमचं नसेल म्हणजे सही नसेल तर तुम्ही अंगठा वापरू शकता. आता या ठिकाणी फादर निवडतो आपण आणि शक्यतो तुम्ही फादरच निवडायचं आहे. फोटो टाका, कंपल्सरी आहे. स्क्वेअर बॉक्समध्ये त्याची साईजसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे, त्या साईजनुसार तुम्हाला 3 KB पर्यंत हे फाईल म्हणजेच हा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. फादर निवडून झालं की तुमचा फोटो टाकायचा आहे आणि जे काही खालच्या साईडला फादरची आयडेंटिटी प्रूफ आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. या ठिकाणी आधार नंबर आहे, म्हणजेच आधार कार्ड असेल, त्यानंतर आधार कार्डचं फोटो असेल तो तुम्ही टाकू शकता. डायरेक्टली दोन्ही प्रूफ आहेत. आधार नंबर आपण आधार कार्ड या ठिकाणी प्रूफ म्हणून दिलेलं आहे, पण या ठिकाणी कंपल्सरी आधार कार्ड टाकायचंच आहे. त्यानंतर डिसेबिलिटी टाईप आहे, म्हणजे तुमची जे काही दिव्यांग आहात त्यात काय कोणत्या प्रकारमध्ये आहे ते तुम्ही टाकायचं आहे. त्यानंतर जन्मताच आहात की काय आहे, जे पण प्रकार आहे तुमचा ते तुम्हालाच माहीत असायला पाहिजे तो प्रकार काय आहे. मराठीमध्ये माहीत असेल तर त्याचा इंग्रजी अर्थ काय होतो ते तुम्ही गुगल करा, ChatGPT करा, त्यानंतर तुम्हाला समजून येईल काय टाकायचं काय नाही. आता एक्झॅक्ट मी नाही सांगू शकत आहे काय टाकायचं आहे, कारण वेगवेगळ्या व्यक्तीनुसार असणार आहे. जन्मतास असेल तर येस, नसेल तर नो टाकायचं आहे.
म्हणजे जे काय तुमचं डिसेबिलिटी आहे ती जन्मताच आहात का, ते असेल तरच यस टाकायचं आहे, नसेल तर नो टाकायचं आहे. डिसेबिलिटी सिन्स कधीपासून आहे, केव्हापासून, आता जन्मताच असेल तर तुमचं जन्मसाल आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर जिथून आहे ती टाकायचं आहे. नोवरती क्लिक केलं की ती पुढे ऑप्शन येईल. हॉस्पिटल आहे, यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणतं तालुक्याच्या ठिकाणचं कोणतं हॉस्पिटल असेल तर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा आहे आणि जे काय स्कोअर बॉक्स आहे तो स्कोअर बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण या ठिकाणी जो फॉर्म आहे तो फॉर्म येणार आहे. यानंतर फायनल सबमिट आहे किंवा एडिट ऑप्शन आहे. ॲप्लिकेशन जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता, पण फायनल सबमिट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म व्यवस्थितपणे अप्लाय झालेला आहे, म्हणजे UDID कार्डला अप्लाय झाले. इथं 2 ऑप्शन आहेत. पहिला फॉर्म डाउनलोड करण्यासाठी, दुसरा आहे ते रिसिप्ट डाउनलोड करण्यासाठी. दोन्ही ऑप्शनचा यूज करा. तुमचा फॉर्मसुद्धा डाउनलोड करा आणि रिसिप्ट आहे ती रिसिप्टसुद्धा तुम्हाला डाउनलोड करायची. आता ही जी रिसिप्ट आहे ही काय करायचं आहे, तर तुम्ही जो तुमच्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल आहे जे तुम्ही निवडलेलं आहे त्या हॉस्पिटलला जाऊन हे तुम्हाला रिसिप्ट दाखवायचं आहे. हे तुमचं फायनल वर्क आहे. हे काढल्यानंतरच तुमचं UDID कार्ड तयार असेल. तर लाभार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला घर बसल्या UDID कार्ड काढायचं आहे आणि हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला एका पोर्टलवरती 15 योजनेचा लाभ घेता येतो. होय, लाखो रुपयांचा लाभ तुम्हाला एकाच पोर्टलवरती घेता येतो. हे पोर्टल आहे दिव्यांग सहाय्य पोर्टल. या पोर्टलवरती सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजे या UDID कार्डचा वापर करून तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर त्या पोर्टलवरती तुम्हाला 14 प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येतो. कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. कोणकोणत्या 14 प्रकारच्या योजना आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पहा.